मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर दुपारचं जेवण करून आम्ही गेलो हॉटेलवर विश्रांती करण्यासाठी. 1 तासाचा वेळ दिला होता विश्रांती करून निघण्यासाठी, पण सगळ्यांना इतक्या झोपा लागल्या की आम्हाला जवळजवळ 2 ते 3 तास उशीर झाला. त्यामुळे बीचवर जायचा प्रोग्राम कॅन्सल करावा लागला आणि आम्ही डायरेक्ट गेलो शॉपिंगला. पण रुईश काही ऐकायला तयार नाही, त्याला बीचवर जायचंच होतं. मग आजोबा कंपनी आणि रुईश गेले बीचवर फिरायला आणि आम्ही निघालो शॉपिंगला. मुर्डेश्वर मंदिराच्या बाजूला शॉपिंगचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. आणि मग आम्ही घरातल्या सगळ्या मुलांसाठी एकसारखे बीचवर जायला कपडे घेतले. अशी ही मोठी शॉपिंग आमची झाली आणि निघालो पुढच्या शॉपिंगला. इथे शॉपिंगसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. शंख शिंपल्यांचे वेगळ्या प्रकारचे आरसे, तोरणे खूप होती. त्याचप्रमाणे इथे विकण्यासाठी असलेले हे रंगीबिरंगी मुखवटे अतिशय सुंदर दिसत होते आणि भरपूर शॉपिंगचे पर्याय उपलब्ध होते. छोटी मोठी अशी भरपूर शॉपिंग करून आता आम्ही जाणार होतो पुन्हा एकदा मुर्डेश्वर येथील हे मंदिर बघण्यासाठी, जे आपण दिवसा बघितलेलं होतं. आणि हेच ते 20 मजली गोपूर ज्याच्याने आपण लिफ्टनी गेलेलो होतो. तुम्ही बघू शकता रात्रीच्या वेळी किती सुंदर दिसतं आणि इथे केलेली रोषणाई खरंच बघण्यासारखी आहे. आणि आता आम्ही पुन्हा आलो आहोत मंदिराची मागची बाजू बघण्यासाठी. दिवसा बघितलेलं पण रात्री पुन्हा एकदा कसं दिसतं हे बघायचं होतं, कारण वेळच तेवढा होता. म्हटलं ट्रेन उशिराची आहे तर पुन्हा एकदा बघून घ्यावं. आणि खरंच दिवसा आणि रात्री या रोषणाईमुळे खूप वेगवेगळं दिसत होतं. बघायलाही खूप छान वाटत होतं. पुन्हा एकदा आम्ही आता आलो आहोत याच मार्केटमध्ये. का बरं, तर आजचं जेवण इथेच करायचं होतं. मार्केट फिरत असताना ठिकठिकाणी इथे आम्हाला मच्छी फ्राय केलेली दिसत होती. म्हटलं रात्रीचं जेवण आपण इथेच करावं. आणि इथे बऱ्यापैकी लोक देवदर्शन झालं की जेवण करण्यासाठी इथेच यायचे, कारण खूप छान मच्छी इथे मिळायची. आणि मग आम्ही इथला मच्छीचे वेगवेगळे प्रकार ट्राय केले आणि खूप फ्रेश मच्छी आणि आधी मसाला लावून ठेवल्यामुळे आणि इथल्या मसाल्यामुळे हा मच्छीला एक वेगळीच छान टेस्ट होती. हॉटेलमध्ये जेवण केलं त्यापेक्षा आम्हाला इथे खाल्लेली मच्छी जास्तच आवडली. आणि हो, आज आपल्या ट्रिपचा हा शेवटचा दिवस. मुर्डेश्वर इथे आपली ही आठवडाभराची ट्रिप इथेच संपते आणि आज आपण जाणार आहोत ट्रेननी पुन्हा एकदा सुरतला.